गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आज संडेचा दिवस आहे, सो आम्ही निवांत उठलेलो आहे. म्हणजे सकाळी लेट उठणं तर झालेलं आहे. सो बघूयात आता. आज आम्ही डिसाईड केलं की आज डे टू डे व्लॉग शूट करू. आम्ही जे काय आम्ही दिवसभरात करू ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवू. सो स्टे ट्यून. आत्ता जस्ट ना दीदीचा फोन आला होता की काय नाश्त्याला आणायचं आहे का. तर मी एक तिला स्पेसिफिक प्लेस सांगितली आहे की जर ते ओपन असेल तर तिथूनच आण. तर बघू ती काय आणते ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. नाश्ता घेऊन आणला नाश्ता. हो चला दादा मस्त नाश्ता करूया. मिंटर पासून वास येतोय. त्या पोहे आणलेत, मला तर पोहे आवडतात. हे बघा कसं फेस वॉश करतोय, सकाळी सकाळी हिरो बनतोय. दीदी तुझा फेस वॉश पूर्ण संपला आता. तेच ना, दीदीचा फेस वॉश वापरून वापरून हा एकदम संपून टाकतोय. आम्ही ऍड करू का? दीदीने ना पोहे आणि मिसळ पाव आणले. पोहे तर माझे फेवरेट आहेत तिथले, त्या प्लेसवरचे खूप टेस्टी असतात पोहे. आणि हे मिसळ पाव आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला या आमच्यासोबत. आणि नेहा बघूया आपण काय करते. काय करत होतीस? मी काही पण करू, तुला काय करायचं? बघितलं ते असं वाकून. एक्सरसाइज करते, माझी कंबर दुखते. अच्छा, आणि का कंबर दुखते? खूप वेळ झोपले ना त्यामुळे. थोडी जास्ती झोप झाली आज. किती कामं लावतात मला ननंद नवरा मिळून. हे बघा हे बघा. बसल्या बसल्या नाश्ता आणि चहा झालेला आहे नेहाचा. बिस्किट्स. तिथे खाली आहेत खाली. मला चहा आवडतोच, मला दीदीच्या हातचा चहा आवडतोच. दीदीचा हातचा चहा आवडतो, पण कदाचित करायला नको सांगायला म्हणून. स्मार्ट. आता आमचा चहा नाश्ता वगैरे झालाय. मग नेहाचं असं म्हणणं आहे की थोडीशी साफसफाई वगैरे करून घेऊयात रूमची. मग मला सांगत होती आपण हे करूयात ते करूयात. आणि स्वतः बघा कशी जाऊन बसली आहे. नेचरचा मजा घेते का? इकडे या ना. हे बघा ना, आमच्या गॅलरीचा व्ह्यू, म्हणजे रूमच्या गॅलरीचा व्ह्यू किती छान आहे. स्विमिंग पूल, गार्डन. आता ना ढग आले होते, असं वाटत होतं पाऊस पडेल, पण लगेच मोकळं मोकळं झालंय आकाश. आणि तिथे बघू शकता तुम्ही, मेट्रो पण दिसते. तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही मला, पण तिथे ना मेट्रो पण दिसते खिडकी गॅलरीतून. सॉरी, तुम्ही किती पण वेळ इथे बसू शकता. एकदम सुकून मिळते इथे बसल्यावर. असं वाटतं आज पाऊस येईल, बघूयात. वातावरण तर तसं झालंय. हा, ढग वगैरे पण आले काळे काळे. हे आम्ही नेट लावली आहे, कारण की ना कबूतर येतात खूप सारे गॅलरीमध्ये. असं नेट लावून ठेवली आहे, त्यामुळे थोडासा हे व्ह्यूचा प्रश्न येतोय की यार व्ह्यू क्लिअर नाही दिसत आहे. बट स्टील इट्स ओके. हे बघा कशी स्वतःची वर्क प्लेस क्लीन करून ठेवतोय. इथे तर जास्ती करून माझंच सामान दिसतंय. माझं सिपर, माझं बोटचे हेडफोन्स, लिप बाम. ते उचलायला पाहिजे. हो सॉरी, उचलून ठेवतोय जागेवर. बॉक्सच आहे तो, टाकून दे. त्याच्यामध्ये काहीतरी असेल ना, वॉरंटी कार्ड वगैरे. हे सगळं तुझ्या बेडमध्ये ठेव ना. हे सगळं तुझ्या बेडमध्ये ठेव. बेडमध्ये म्हणजे कपाटात. झालं रे, आज तुझं माझं सगळं झालं. अरे म्हणजे कपाटात बोलत होतो, बेडमध्ये म्हणजे आता लगेच तुझं माझं. हा माझा बेड आहे. हा तू तुझा बाहेर जा. मी फक्त तुला बोलतोय की कपाटात ठेव, चुकून बेड बोललो.
आणि ते जाऊ दे, मला असं दाखवलं अचानक. माझं लिप बाम पण दे ना. हो, गाईस तुम्हाला माहिती का, आमच्या इथे ना रात्री गॅलरीमध्ये पाल आली होती आणि असं त्याच्या 2 दिवस आधी पण झालं होतं. पण हा ना रात्रीचा त्या पालीला पळवत नाही, हा व्हिडिओ आणि फोटोज काढून मोबाईल मध्ये ठेवतो. आणि माझं मला हे असं सकाळी कळतं की पाल आलीये पाल आलीये. मला रात्रभर असं हे होत. तसं नाही, मी काय व्हिडिओ काढायला काय नाही, मी फक्त दाखवायला काढतो. आता ती पळत नाही, ट्राय करतो मी तिला पळवायचं. बघू आता जाईल. दे आता, मला फॅन साफ करायचा आहे. आणि मला आता असंच ना आठवलं 2 मिनिटांमध्ये, आता नाही का ते तुझं हेडफोन वगैरे उचलले मी तेव्हा, की तू OCD वगैरे आहे बोलते आणि हेडफोन घेतल्यापासून इथे आहे. म्हणजे कदाचित 2-3-4 दिवस झाले ना, 4-5 दिवस झाले. तसं नाही, पण असं वेळ OCD हिला आहे, पण कशाचं माहिती का, जर माझ्या वस्तू इकडे तिकडे असल्या ना तर मला प्रत्येक उचलत नाही, तू सांगत नाही आणि स्वतःच्या वस्तू पडलेल्या असतात तेव्हा चालतं हिला. ठीक आहे कपडा. हा, माझं असं OCD आहे माझा, अशा प्रकारचं OCD आहे की दुसऱ्यांनी त्यांच्या गोष्टी जागेवर ठेवायच्या. माझ्या हे असे राहू द्यात. म्हणजे मी माझ्या पण गोष्टी जागेवर ठेवते, पण माझ्या 1-2 गोष्टी असं कुठेतरी पडलेल्या असतात चुटमुटू, त्या फक्त डोळ्याला दिसतात. प्रतीक्षा 1-2 गोष्टी, इथेच 3 गोष्टी आहेत. आणि आता रूम मध्ये जर असं शोधलं तर थोडंफार तर भेटूनच जाईल. पण बघ हे आता इथे दाखवायची गरज आहे का? ते आधीच दिसले, ते जागेवर जाणारच आहे आता. बघू मी दाखवेन तुम्हाला. झालं का तुझं? मला फॅन क्लीन करायचं. 15-20 मिनिटांनी दाखवेन ती वस्तू आणखी ठेवलेली नसेल. मी ठेवणार गाईस, मी ठेवणार. बघू दाखवतो मी हळूच, व्हिडिओ काढतो. करते फॅन साफ. बंद करते की असंच करते? तू करू शकते असं पण न बंद करता. थांबव आता हाताने, एवढं थांबू शकतेस? नाही पागल, कट होईल माझा हात. एवढं नाही कट होत. मला नाही वाटत काय कट वगैरे होईल. थांबव आता. केस जायचे नाही तर बस. अरे एवढी तर तू हायटेड नाहीच आहेस. मी खूप हायटेड आहे, समजला ना. 6 फीट हाईट आहे. मी थांबलो तर ठीक आहे. तिथे जरा स्लो. कसं थांबवलंय बघा. किती गरम झालाय फॅन. हा आता चालू आहे ना सकाळपासून. मी करू का हेल्प? मला तुला हे दाखवायचंय की फॅन साफ करायला पण मला नवऱ्याची गरज नाही, मी करू शकते. एवढी मी हायटेड आहे, हे मला तुला दाखवायचंय. आय एम सो इंडिपेंडेंट. मी नवऱ्याची फॅन साफ करायला. मी नवऱ्यावर अवलंबून नाहीये. हे पण करूया का? पोचते का बघ. फक्त ओढू नको, नॉर्मल साफ कर. हे लॅम्प बघ. अरे हे तर खूप खराब झाले, पण खूप नाजूक आहे हे, एकदम डेलिकेट. अरे चेयर को नहीं थोड़ा सा उठा.
किती छान बेडशीट वगैरे टाकून आता रेडी आहे. क्लीन केली ना रूम की एकदम मस्त वाटतं, एकदम फ्रेश फ्रेश वाटतं. तसं तर कबर्ड पण क्लीन करायचं आहे, पण आता ते त्याला खूपच टाइम लागतो. आता आवरून वगैरे झाले, घराची साफसफाई वगैरे थोडीफार. आता आम्ही चाललोय काहीतरी खायला जाणार होतो बाहेर, पण लास्ट मोमेंटला हिला थोडासा कंटाळा आला, जे की नेहमीच येतो. आणि मग आता मला बोलतो की काहीतरी पार्सल घेऊन ये. मग मी चाललोय आणि आता कशी बसली आहे बघा. मला सुट्टीच्या दिवशी खूप जास्त आळस येतो. असं वाटतं बेड आणि मी बस एवढंच माझं काम असतं सुट्टीच्या दिवशी, असं मला वाटतं. पण ते असं होत नाही. होत नाही. पण मग मी व्हिडिओ आता ना त्याच्यासाठी नव्हता चालू केला की काहीतरी सांगतो किंवा काय. मला हे झालं की हिला ते मध्ये नाही का आठवलं OCDचं बोलत होती. मग मी ना जात होतो तेवढ्यात माझी नजर पडली ह्याच्यावर. तुम्ही बघू शकता, ही बोलली की मी सामान खूप जागेवर ठेवते आणि फक्त त्या टेबलवरून उचलून ह्या टेबलवर ठेवलंय. आणि सगळ्यात असंच आहे. आणि फक्त माझ्या वस्तूंना सांगते. अरे मी ठेवणार होते, आता जस्ट मी थकून बसलीये. बघूया. मी आता पण बोलते ना संध्याकाळपर्यंत. ती गोष्ट एक वेळेस उचलेल, पण काहीतरी एक गोष्ट मी ध्यान ठेवेल. सॉरी. नाही, मी तिथेच ठेवणार आहे. चालेल, चला मी जाऊन घेऊन येतो, मग बघू आपण, भेटू परत. हॅलो गाईज, आता आमची दुपारचं जेवण वगैरे झालंय. दुपारचं जेवण करून मस्त झोप झालेली आहे. आता आवरून आम्ही कुठेतरी निघालोय, बघू कुठे जातोय ते आम्ही तुम्हाला दाखवू. आता ना पाऊस यायला लागलाय खूप जास्ती, त्यामुळे आम्ही ठरवलंय की कुठे म्हणजे लांब नको जायला, जस्ट एक 2 व्हीलरवरून राऊंड मारून येतोय. आणि ट्रॅफिक पण बघू शकता तुम्ही, एवढी जास्ती ट्रॅफिक झाली आहे ना रोडला की कुठे जाऊच शकत नाही आम्ही लांब. चांगलाच पाऊस पडतोय, त्यामुळे इथे ट्रॅफिक पण खूप झाली आहे. बघू शकता तुम्ही. आणि नेहा बोलते नको भिजायला, म्हणून मग आम्ही आता थोडा वेळ थांबलो बस स्टॉपवरच. कसं वाटतं नेहा? थोडूसाच पाऊस आहे तरी हा, माहिती आहे का? हो, पण भिजायला नको वाटतं, म्हणजे एक ठीक नको वाटतं. हां, ते तर होतंच. म्हणजे एकतर चांगलं भिजा वाटतं, नाहीतर मग नको वाटतं. म्हणजे असं थोडं पडणं म्हणजे ना त्रास आहे. लवकर चल, ते बंद करतात वाटतं. ॲक्च्युली आम्ही ना रीलमध्ये एक शॉप पाहिलं होतं क्रॉकरीचं, आणि याच्या आधी पण आम्ही 2-3 वेळा घेतल्यात वस्तू. त्यामुळे ना ते शॉप खूप छान आहे, होलसेल रेट आहे आणि शिवाय आणि तिथलं म्हणजे गोष्टी पण खूप छान आहेत. त्यामुळे आम्ही तिथेच चाललो आता. शॉप आहे, बघू शकता तुम्ही. कदाचित हे सगळेच होतं तिथे, वॉलपेपर वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी. बघू आपण नंतर कधीतरी नीट प्रॉपर शूट करूच, आज थोडंफार करूया. हे बघा ना, त्यांनी ना आम्हाला कार्ड दिलं त्यांचं, ॲव्हियन लाईफस्टाईल म्हणून शॉप आहे इथे. कोणी आमच्या जवळपास एरियामध्ये राहत असतील ना, कांदिवली लोखंडवाला एरियामध्ये, तर ते येऊ शकतात. खूप छान क्रॉकरी असते, क्रॉकरी खूप छान आहे यांच्या इथे. सो तुम्हाला कधी पण पाहिजे असेल तर नक्की या. पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला आत्ता मिळालं नाही आहे ते मोठंवालं स्लीपर, कारण त्यांच्याकडे स्टॉक नव्हता अवेलेबल. पण त्यांनी आमचा नंबर घेतला आहे, तर ते म्हणाले की तुम्हाला स्टॉक अवेलेबल झाला की कॉल करतो. म्हणजे हा कसं वाटला शूट करून, म्हणजे पहिला डेली अरे ब्लॉग तू आपला. शूट करतोयस? छान होता आजचा दिवस. म्हणजे हा असं वाटत नव्हतं, पण अवघड जात होतं थोडंसं सगळं शूट खूप करणं जास्ती अवघड वगैरे. आहे. डे टू डे ब्लॉग करणं ना, डेली आपण काय आपलं रुटीन सगळं दाखवणं खूप जास्ती अवघड आहे. म्हणजे एकतर सवय नसते, काही कोणताही इन्सिडेंट होतो ना, तर पटकन फोन घ्यायचं आठवत नाही सवय नसल्यामुळे. बघू आता हळूहळू आम्हाला सवय होईल ना, तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी कॅप्चर करू व्लॉगमध्ये. पण आता थोडं नंतर क्लिक होतंय की अरे आपण फोन घ्यायला पाहिजे होतं, आपण हे शूट करायला पाहिजे होतं. सो हळूहळू गोष्टी सुधारत आहेत. तर तुम्हाला पण कसा वाटला आमचा व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा आमच्या व्लॉगला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.